आजच्या व्हिडिओची सुरुवात अतिशय खास गोष्टीने आहे आणि माझ्या अतिशय जवळच्या व्यक्तीपासून आहे. लसूण खोबरं कोथिंबीर बारीक करायची मिक्सरवर हा आणि त्यातून लसूण मिक्सर हळद घ्यायची त्यात लसूण खोबरं कोथिंबीर 90 वर्षाच्या आजीच्या तोंडून ऐकलेली ही खारं वांग्याची रेसिपी अतिशय खास आहे. आई आणि आजी नेहमी या पद्धतीने खारं वांग बनवतात. या पद्धतीने तुम्ही एकदा खारं वांग बनवचाल ना, बाकीचे सगळे वांग्याचे प्रकार विसरून जाल. एवढं चविष्ट असं हे खारं वांग तयार होतं. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात आणि आजीने सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून हे खारं वांग बनवूयात. सगळ्यात आधी गावरान वांगी घ्यायची. वांगी घेताना छान छोटी छोटी आणि काटेरी बघून घ्या, म्हणजे वांग छान चवदार होतं. आता सुरुवातीला वांग कट करायचं नाही, कारण आपल्याला वाटण बनवायचंय. तोपर्यंत वांग काळं पडेल म्हणून नंतर वांग कट करूयात. सगळ्यात आधी घेतले 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंगा, 1 चमचा जिरे, 2 चमचा धने आणि साधारण 1 इंच दालचिनीचा तुकडा. भरपूर अशी कोथिंबीर, लसूण, आलं, हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे जे साल काढून घेतलेत आणि सुके खोबऱ्याचा किस. आता सगळ्यात आधी हा खडा मसाला आपण बनवून घेऊयात. आजीने सांगितलं होतं सगळे खडे मसाले हे अगोदर कच्चे कुटून घ्यायचे. आता मी ते कुटण्याऐवजी मिक्सरला बारीक करून घेते, म्हणजे छान फाईन अशी पूड तयार होईल. लवंग, मिरी, दालचिनी ह्या सगळ्या गोष्टी अगदी कमी प्रमाणामध्ये घ्यायच्या, नाहीतर खूप जास्त झणका मारेल भाजी. त्यामुळे अगदी 3 ते 4 काळी मिरी, 3 ते 4 लवंगा आणि फक्त 1 ते अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. 1 चमचा जिरे आणि 2 चमचे धने घेतलेत. आता हे सगळे ड्राय मसाले सगळ्यात आधी मिक्सरला छान बारीक असे वाटून घ्यायचे. कोणताही खडा मसाला भाजून घ्यायचा नाहीये. आवर्जून हे कच्चं वाटण बनवायचे. खाऱ्या वांग्यासाठी हे कच्चं वाटण खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी छान अशा बारीक झाल्यात. सगळ्या गोष्टी छान बारीक झाल्या ना की त्या दाताखाली येत नाहीत, व्यवस्थित अशा आपल्या मसाल्यामध्ये मिक्स होतात. सगळे बारीक होत असताना धनेच फक्त थोडेसे ओबडधोबड राहतात. ते ओबडधोबड राहिले तरीही चालेल, परंतु लवंग, मिरी, दालचिनी चांगलं बारीक व्हायला पाहिजे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि हे खिसलेलं खोबरं या सगळ्या गोष्टी छान अशा वाटून घ्यायच्या. आता इथे मी 4 जणांसाठी ही वांग्याची भाजी बनवते, त्यानुसार हे सगळं प्रमाण घेतले. तुम्ही भाजी कमी बनवत असाल, जास्त बनवत असाल, त्यानुसार साहित्य कमी जास्त करा. कोथिंबीर भरपूर घाला, म्हणजे वांग्याला रंग छान येतो. आता थोडंसं पाणी घालायचं, खूप जास्त पाणी घालायचं नाही. अगदी अर्धा कप पाणी घालून ह्या सगळ्या गोष्टी छान वाटून घ्यायच्या. पाणी घातल्यामुळे सगळ्या गोष्टी छान पटकन बारीक व्हायला मदत होते. आजीने सांगितलेल्या प्रत्येक रेसिपी म्हणजे माझ्यासाठी जणू खजिनाच आहे, कारण त्या रेसिपींची चव दुसऱ्या कोणत्याच रेसिपीला येऊ शकत नाही किंवा दुसऱ्या कोणत्याच पद्धतीला येऊ शकत नाही. तिने जे आज सांगितलं होतं मला खडे मसाले आवर्जून कच्चे घ्यायचे, ते माझ्यासाठी खूप खास ठरलं, कारण कच्च्या खडे मसाल्यांमुळे या भाजीला खूप वेगळी टेस्ट आली. आपण बरेच वेळेला खडे मसाले घेत असताना ते भाजून घेतो, परंतु या खाऱ्या वांग्यासाठी तिने स्पेशली मला सांगितलं की हे खडे मसाले कच्चे घे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवताना ह्या छोट्या छोट्या टिप्स नक्की फॉलो करा, म्हणजे परफेक्ट असं खारं वांग तुम्ही बनवू शकाल. चला आता घेऊयात वांगी चिरायला. वाटण छानपैकी तयार करून घेतले. आता वांगी चिरत असताना पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मिठाच्या पाण्यामध्ये वांगी टाकली की वांगी चवदार होतात, त्याची चव जात नाही. आता वांगी कट करत असताना मी अगोदर काटे काढून घेते आणि वरचा जो निबार देठाचा भाग आहे तो काढून घेते. तुम्हाला जर काटेरी वांगी आवडत असतील तर तसेच ठेवली तरीही चालेल, परंतु बरेच वेळेला घरात लहान मुलं खातात ना, त्यामुळे मी आवर्जून काटे काढून घेते आणि निबार देठाचा भाग फक्त वरच्या बाजूचं टोक काढून घेतले, कारण वांग्याला जेवढा देठ मोठा असेल ना तेवढं ते वांग चविष्ट लागतं आणि देठ सुद्धा खायला तेवढाच चवदार लागतो. याच पद्धतीने सगळी वांगी छान कट करून घेते. मध्ये वांग कट करत असताना आवर्जून खालीपर्यंत कट करायचं, म्हणजे सारण भरत असतो आपण, मसाला भरत असतो, ते आवर्जून खालीपर्यंत भरला जातो आणि वांग्याच्या शेवटच्या घासापर्यंत मसाल्याची चव लागते. खारं वांग बनवत असताना आपण अजिबातही काळं तिखट, लाल तिखट वापरत नाही. जो काही फ्लेवर असतो तो हिरवी मिरची आणि सगळ्या खडे मसाल्यांचा असतो. त्यामुळे तुम्हाला किती तिखट आवडते त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला खडे मसाले सुद्धा थोडेफार कमी जास्त करायचे असेल तर तेही करू शकता. चला आता वांगी छानपैकी मी चिरून घेतलेत. आता केलेल्या वाटणामध्ये काही ड्राय मसाले आहेत ते घालून घेऊयात आणि वांगी लगेच भरायला घेऊयात. आता या केलेल्या वाटणामध्ये ही जी काही खडे मसाल्यांची पूड करून घेतली आपण ती घालायची आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची. यात दुसरा कोणताही गरम मसाला किंवा लाल तिखट, काळं तिखट अगोदर सांगितलं घालणार नाही आहोत आणि फ्रेश खडे मसाले कुटून घेतलेत, त्यामुळे मी कोणताही गरम मसाला यामध्ये घालत नाहीये. तुम्ही जर हा खडा मसाला कुटून नाही घेतला तर गरम मसाला घालू शकता, परंतु फ्रेश कुटलेल्या खड्या मसाल्याची जी चव आहे ना ती विकतच्या गरम मसाल्यामुळे येणार नाही. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि 2 चमचे तेल घालायचं. 2 चमचे तेल घालून हा मसाला लगेच भरायला घ्यायचा. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे खारं वांग बनवलं जातं. कोणतेही विकतचे मसाले न वापरता, कोणतेही फॅन्सी गोष्टी न वापरता बनवलेलं हे खारं वांग
खायला इतकं चविष्ट लागतं की काही विचारायलाच नको. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर कशाही सोबत तुम्ही हे खारं वांगं आरामात खाऊ शकता. चला, मसाला सुंदर असा तयार झालाय. आता वांग्यांमध्ये भरून घेऊयात. वांगे आपण खालीपर्यंत चिरलेत, अगदी शेवटच्या टोकापर्यंत चिरून घेतलेत. त्यामुळे मसाला भरताना सुद्धा अगदी छान खालीपर्यंत भरायचा, म्हणजे वांगं खाताना ते अजून चवदार लागतं. चला, तर याच पद्धतीने सगळी वांगी छान अशी भरून घेते. पण बरेच वेगवेगळ्या प्रकारे भरलं वांगं बनवतो, फोडीचं वांगं बनवतो, परंतु हे खारं वांगं आपली महाराष्ट्रातली अगदी जुनी पारंपरिक रेसिपी आहे आणि ती काळानुसार अगदी मागे पडत चालली आहे. परंतु या पद्धतीने तुम्ही हे खारं वांगं एकदा बनवून बघाल ना, तर ही पारंपरिक रेसिपी तुमची सुद्धा अगदी फेवरेट होऊन जाईल. माझ्या घरात प्रत्येकाला हे खारं वांगं इतकं आवडतं की काही विचारायलाच नको. आज मी ठरवलंच होतं की आजीला विचारूनच हे खारं वांगं बनवूयात, कारण बरेच वेळेला आपण वांगं बनवत असताना त्यात बरेच व्हेरिएशन करत असतो, परंतु पारंपरिक पद्धतीने जे पदार्थ बनवले जातात ना, त्याची चवच काही वेगळी असते. चला, वांग छानपैकी भरून झाले. आता आईने सांगितलेली सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे हे वांग आवर्जून लोखंडी कढईत बनवायचं. हे वांग लोखंडी कढईत बनवल्यामुळे याची पौष्टिकता आणि चव अजूनच वाढते. आता कढईमध्ये 5 चमचे तेल गरम करायचं. यावरती जिरी, मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी घालायची. फोडणी छान खमंग अशी होऊ द्यायची आणि त्यानंतर वांगी घालायची. आता तेलावर वांगी घालत असताना तो राहिलेला मसाला अजिबातही घालायचा नाही, फक्त वांगी घालून घ्यायची आणि वांगी आता तेलावरती छान खरपूस अशी परतवून घ्यायची. जेवढी तुम्ही वांगी छान परतवून घेणार आहात ना, तेवढी वांग्याची चव वाढणार आहे. त्यामुळे अगदी लो फ्लेम करायची, लो टू मिडियम फ्लेमवरती वांगी खरपूस अशी परतवून घ्यायची. आता हे वांग लोखंडी कढईत असल्यामुळे वांग जेवढं छान भाजलं जाईल ना, तेवढं त्याला रंग छान येत जातो. वांगी छान गोल्डन ब्राऊन कलरवरती येतात, हलकीशी तपकिरी होतात, तोपर्यंत वांगी आपल्याला इथे परतवून घ्यायचे. आता वांगी 1-2 मिनिटं परतवत असतानाच तुम्हाला समजत असेल की रंग हळूहळू वांग्याचा बदलायला सुरुवात झाली. आता याला झाकण ठेवूयात आणि फक्त 1-2 मिनिटाची वाफ काढूयात. हळद, मीठ आहे त्यामुळे वांगी शिजायला सुरुवात होते आणि वांगी छान हलकीशी तपकिरी रंगावरती यायला सुरुवात झाली. यामुळे वांग्याची चव इतकी भारी येते ना, काही विचारायलाच नको. चला, तर वांगी छानपैकी परतली गेलेत. आता यामध्ये हे राहिलेलं वाटण घालून घ्यायचं आणि वाटणही याबरोबर छान परतवून घ्यायचं. त्यासाठीच वाटण करताना सुरुवातीला थोडंसं जास्तीचं करायचं, जेणेकरून ते वांग्यांमध्ये भरून सुद्धा शिल्लक राहील. यामुळे काय होतं, वांगं खाताना सुद्धा त्याचा छान मसाला आपल्याला खायला भेटतो. चला, तर मसाला सुद्धा वांग्याबरोबर छान असा परतवून घेतलाय. आता यामध्ये परत एकदा मी पाव चमचा हळद घालून घेणार आहे, ज्यामुळे वांग्याला रंग छान येईल. अगदी पाव चमचा हळद घातली. सुरुवातीला अर्धा चमचा घातली होती आणि आता अगदी पाव चमचा घातली. कोणतंही लाल तिखट नाहीये, काळं तिखट नाहीये, त्यामुळे वांग्याला रंग येण्यासाठी अगदी थोडीशी हळद घालणं गरजेचं आहे. आपण हे वांगं लोखंडी कढईत करतोय, त्यामुळे जसं त्याचं लोह आपल्या भाजीमध्ये उतरत जाईल, तसं भाजीचा रंग हा थोडासा काळपट येत जाणार आहे. आता वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि वांगं परत एकदा छान परतवून घ्यायचं. 3 ते 4 मिनिटं तरी वांगं परतवून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. या स्टेजला वांग्यामध्ये अजिबातही थंड पाणी घालायचं नाही. तुम्ही बघू शकता वांगी किती सुंदर अशी परतली गेलेत. मसाला आणि वांगं अगदी परफेक्ट असं परतलं गेल्यानंतर यामध्ये साधारण 1 कपभर गरम पाणी घालायचं. पाणीसुद्धा खूप जास्त घालायची गरज नाहीये, फक्त वांगं शिजण्या इतपत पाणी घाला. आता हे वांगं मी अगदी सुक्कं बनवणार आहे, त्यामुळे मी गरजेप्रमाणे पाणी घातले. तुम्हाला रस्स्याचं वांगं बनवायचं असेल तरी तुम्ही बनवू शकताय, त्यासाठी पाणी थोडंसं जास्तीचं घाला. परंतु हे खारं वांगं थोडंसं सुक्कंच चांगलं लागतं, लफलफीतच चांगलं लागतं, म्हणून मी आवर्जून सुक्कं बनवतेय. झाकण ठेवून 5 मिनिटं मी वांगं शिजवून घेतले. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं, वांगं पलटी करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही बाजूने वांगं छान असं शिजतं. वांगं जर तुम्ही पलटी केलं नाही तर फक्त एकाच बाजूने शिजेल, एका बाजूने थोडंसं कडक राहील. त्यामुळे वांगं आवर्जून पलटी करून घ्या आणि झाकण ठेवून परत एकदा 5 ते 7 मिनिटं वांगं मी छान असं परतवून घेते. 5 मिनिटं झालेत, वांगं छान शिजलं गेले, ते एकदा चेक करूयात आणि राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा आटवून घेऊयात. तुम्ही रंग बघू शकताय भाजीचा किती सुंदर असा आलाय. एकदा वांगं शिजले का तेही चेक करते. घरभर या वांग्याचा वास दरवळला होता. इतकं टेम्पटिंग असं हे वांगं झालं होतं. वांगं सुद्धा अगदी परफेक्ट असं शिजले. वांगं देठाला चेक करायचं, देठाला वांगं शिजलं की समजायचं अगदी छान असं शिजलं गेले. आता झाकण ठेवून मी परत एकदा 2 मिनिटाची वाफ दिली आहे, जेणेकरून भाजीला तरी छान सुटेल, तेल छानपैकी सुटेल. वांगं अतिशय सुंदर असं शिजलं गेले. रंग तुम्ही बघू शकताय, वांग्याचा पूर्ण रंगच बदलला आहे, तो या खरपूस अशा परतण्यामुळे, लोखंडी कढईमुळे आणि मसाल्यामुळे. आता ज्वारीच्या भाकरीबरोबर ही वांगं मी सर्व करते. वांग्याबरोबर शेंगदाणा चटणी, कढीपत्ता चटणी, कांदा सर्व करून घेतलाय. कढीपत्ता चटणी कशी बनवायची हे आधीच सांगितले, तुम्ही एकदा जाऊन रेसिपी नक्की बघा, खूप छान चटणी तयार होते. चला, अतिशय चविष्ट असं खारं वांगं तयार झाले. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे खारं वांगं नक्की ट्राय करून बघा, किंवा तुमच्याकडे हे खारं वांगं तयार होतं का आणि ते कोणत्या पद्धतीने तयार होतं हेही मला सांगा. आपण त्या पद्धतीने सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघूयात.
चला, कशी वाटली माझी ही आजीची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा आणि अशा चमचमीत पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि अशा पारंपरिक रेसिपी तर अजिबातही मिस करू नका, कारण हा आजीचा खजाना अगदी कमी प्रमाणामध्ये बघायला भेटतो. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता, कारण दररोज तिथेही नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग आणि चविष्ट रेसिपी सोबत. धन्यवाद.